काय कारण आहे आणि काँग्रेसची आता पुढे रणनीती काय आहे? आम्ही काँग्रेस पक्षाच्या आदेशानुसार मी आणि सोमटांकर यांनी जी उमेदवारी दाखल केली होती, अधिकृत पक्षाची उमेदवार म्हणून रामदास पाटलांना त्या ठिकाणी उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे आज मी माझा जो अपक्ष उमेदवारी दाखल केली होती ती मी आज वापस घेत आहे आणि पक्षाचा जो आदेश आहे त्या पक्षाच्या आदेशाचा आमचे येणाऱ्या काळामध्ये आम्ही पक्षाच्या उमेदवारासाठी त्या ठिकाणी पक्षासाठी काम करतो. हदगाव हिमायतनगर असेल किंवा मग जवळचे मतदारसंघ तुमचा प्रभाव आहे, नांदेड शहरातही प्रभाव आहे. कसे मतदार तुम्ही खेचून आणणार आणि तुम्हाला गरजही भासणार आहे इतर मतदारांची, त्यासाठी काय करतो? नाही, एक तर आमचे त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे जवळपास 90-91-92 मतदान देतात आमचे काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे म्हणून त्या ठिकाणी उबाटाचे असतील, त्या ठिकाणी शरद पवार राष्ट्रवादीचे असतील आणि असे काही बरेचसे मतदान आहेत की जे आज भाजपच्या नाराजीचे त्या ठिकाणी आहेत. त्यांना आम्ही त्या ठिकाणी आमची भेट, त्यांच्या संपर्कात आम्ही आहोत आणि याच्या पुढे जेवढं काही करता येईल ते निश्चित आम्ही पक्षासाठी करणार. राजकारणासाठी कट्टर विरोधकही एकत्र येत असतात. आता काही वेळानंतर अशोक चव्हाण आणि प्रताप पाटील यांची पत्रकार परिषद आहे. माजी आमदार म्हणून काय कॉमेंट कराल? आता समजलं आम्हाला की दोघांची पत्रकार परिषद आहे, पण पत्रकार परिषद झाल्यानंतर बोलू त्याच्यावर. तुमची काही नाराजी आहे का? पक्षाने काय आदेश दिला? माझी काही नाराजी नाही. पक्षाचा आदेश पाळणारा मी कार्यकर्ता आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.